नमस्कार. तर मंडळी, आज आपण तोंडाची चव वाढवणारी हिरव्या मिरचीची चटपटीत अशी चटणी करणार आहोत. करायला अतिशय सोपी आणि झटपट तयार होणारी अशी ही चटणी आहे. त्यासाठी मी इथे कमी तिखट हिरव्या मिरच्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आणि आता कढई गॅसवर ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण ज्या कापून घेतलेल्या मिरच्या होत्या त्या टाकून घ्यायच्या. मिरच्या टाकल्यानंतर सुरुवातीला तेल न टाकता थोड्याशा कोरड्याच थोड्या भाजून घ्यायच्या. कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र कमी करायची आणि मंद आचेवर मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या. सुरुवातीला मिरच्या थोड्याशा भाजल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. तर पहा, थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे मी इथे. तेल टाकल्यानंतर मिरच्या पुन्हा हलवून घ्यायच्या एकसारख्या. आणि मिरच्या थोड्याशा तळल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर मिरच्याच्या प्रमाणानुसार मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आणि पुन्हा मिरच्या एकसारख्या हलवून घ्यायच्या. गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवायची, कारण मिरच्या आपल्याला मंद आचेवर अगदी छान खरपूस अशा तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे भाजून घ्यायच्या आहेत. आणि थोड्याशा मिरच्या तळल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून द्यायचं 1-2-3 मिनिटासाठी. आणि 2-3 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं. तर ज्या आपल्या मिरच्या आहेत त्या थोड्याशा चांगल्या तळल्या जातात. झाकण काढून घेतलेलं आहे मी आणि मिरच्या पुन्हा हलवून घेत आहे. मिरच्या थोड्याशा हलवल्यानंतर त्यामध्ये आणखी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे, कारण मिरच्या ज्या आहेत त्या आपल्या चांगल्या तळल्या पाहिजेत, त्यामुळे तेलाचा थोडासा जास्त वापर करायचा. तेल टाकल्यानंतर पुन्हा मिरच्या मी थोड्याशा हलवून घेतलेल्या आहेत. आणि आता थोडेसे मसाले टाकून घ्यायचे. त्यामध्ये धना पावडर टाकलेली 1 चमचा आणि इथे मी किचन किंग मसाला टाकलेला आहे थोडासा, थोडीशी चव येण्यासाठी. आणि भाजलेला शेंगदाण्याचा कूट थोडासा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर 1-2 मिनिट मिरच्या चांगल्या हलवून घ्यायच्या आणि त्यानंतर गॅस बंद करायचा. तर मी आता गॅस बंद केलेला आहे. आपली चटपटीत अशी हिरव्या मिरचीची चटणी तयार झालेली आहे. गॅस बंद केल्यानंतर पुन्हा 5 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे मिरच्या आपल्या ज्या आहेत त्या छान मुरल्या जातात. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.